एका बाजूला मराठवाड्यामध्ये आभाळ फाटले, मोठ्या प्रमाणामध्ये पूरस्थिती निर्माण झालेली आहे आणि यामधून शेतकऱ्यांना सावरायला वेळ मिळतोय। अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या मातीमध्ये जमीन देखील राहिलेली नाही, दावणीला बांधलेली गुरंढोरं देखील मेलेली आहेत। या सगळ्या संकटात शेतकरी असताना दुसऱ्या बाजूला मराठा आणि ओबीसीचा संघर्ष फार मोठ्या प्रमाणामध्ये पेटत चाललेला आहे। ओबीसी लक्ष्मण हाके यांच्यासोबत पाठीमागे गेवराई तालुक्यामध्ये असताना जो काही हल्ला झाला आणि त्या हल्ल्यामध्ये तो कार्यकर्ता होता पवन करवर नावाचा, या पवन करवरवरती काल रात्री पुन्हा एकदा जीवघेणा हल्ला झालेला आहे। मला असं वाटतं की विचारांची लढाई ही विचारांनी लढली पाहिजे, शब्दांची लढाई शब्दांनी लढलं पाहिजे, कारण जर का समोरच्याने कुणी हात उचलला तर दुसरीकडनं देखील हात उचलू शकतात आणि या सगळ्या गोष्टीतनं फक्त आणि फक्त आग लागू शकते, संघर्ष होऊ शकतो। जरी एका बाजूला मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडून त्या ठिकाणी पूर जरी आला असला तरी दुसऱ्या बाजूला एक चिंगारी कुठेतरी धगधगते जी समाजामध्ये लागलेली आहे आणि ही चिंगारी मोठा भडका होऊ शकतो। त्यामुळं महाराष्ट्र पोलिसांना हात जोडून विनंती आहे, हे जातीय दंगली घडवण्यासाठी जो कोणी प्रयत्न करतोय त्याचा तुम्ही मुळापर्यंत जाऊन त्याचा शोध घेणं फार गरजेचं आहे। जर का तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींना दुर्लक्ष केलं, मूकसंमती दाखवली, राज्य सरकारने जर या सगळ्या प्रकरणाकडे मूकसंमती दाखवली तर कोणाला जातीय दंगली घडवून आणायचे मराठवाड्यामध्ये हे चित्र येणाऱ्या काळामध्ये स्पष्ट होईल। तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगा की पवन करवरला नक्की का मारलं।